सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर यांच्या न्यू वेंचर्स MRI मशीन, कॅथ लॅब अँड पेन क्लिनिक या नूतन उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतो आहे ते विधिमंडळातले माझे सहकारी, लातूरचे सुपुत्र, अंबरनाथ विधानसभेचे सन्माननीय सदस्य बालाजी किनीकरजी, आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी, धनंजय देशमुख, संतोष सोमवंशी, ॲडव्होकेट किरण जाधव, धर्मराज हल्लाळे, अशोक चिंचोले, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर बनसोडे, डॉक्टर भातांब्रे, डॉक्टर काळे, डॉक्टर कदम, डॉक्टर बर्मदे, डॉक्टर रुईकर, डॉक्टर भालेराव, डॉक्टर बिरादार, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं, डॉक्टर हनुमंत किनीकर, डॉक्टर कल्पना किनीकर, किनीकर कुटुंबीय, या शुभारंभाला उपस्थित असलेले लातूरातील सारेच प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांनाच दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या न्यू वेंचर्स MRI मशीन, कॅथ लॅब अँड पेन क्लिनिक याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. डॉक्टर हनुमंत किनीकर आणि त्यांचे सारेच सहकारी यांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणखी काही आधुनिक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या किती लोक उपयोगी आहेत हे त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. डॉक्टर हनुमंत किनीकर अतिशय सामान्य कुटुंबातून ते पुढे आलेले आहेत आणि त्यांना गेली अनेक वर्ष आम्ही पाहतोय लातूरमध्ये आणि विशेषतः आपल्या भागामध्ये रुग्णालय उभं करावं आणि रुग्णसेवा द्यावी या विचारानं त्यांनी या शहरामध्ये सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना मांडली आणि ती साकारली. चित्रफितीमध्ये आपण त्यांचा सगळा प्रवास पाहिलेला आहे आणि अगदी सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनापासून त्यांचा आलेख असा वाढत राहिलेला आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य त्यांनी अंगीकारलं आणि कोणा त्यांनी कधी मागे वळून पाहिलेलं नाही. आता
आपले आमदार बालाजी किनीकरांनी देखील सांगितलं की ज्या सेवा लीलावतीमध्ये उपलब्ध आहेत, हिंदुजामध्ये उपलब्ध आहेत, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, त्या सुविधा आता सह्याद्री मल्टीस्पेशालिटी इथं उपलब्ध आहेत. मला असं वाटतं हे लातूरसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोलापूर, हैदराबाद, पुणे, मुंबई इथं आता रुग्णाला जावं लागू नये यासाठी ह्या व्यवस्था लातूरमध्ये ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याचं आपल्या सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे. कारण डॉक्टर किनीकर हे साधारणतः एमर्जन्सी केसेस याच ते हाताळतात. त्यांनी सांगितलं आपल्याला एखादी एमर्जन्सी 3.5-1 तासामध्ये रुग्ण जर रुग्णालयामध्ये आला तर आपल्याला त्याला वाचवता येतं किंवा त्याला कमी हानी होईल याची काळजी घेता येते. 3.5 तासाच्या पुढे जर त्या रुग्णाला रुग्णालयामध्ये येण्यास लागले तर मग ते कॉम्प्लिकेशन हे वाढत राहतात आणि मग ती हानी आपण रोखू शकत नाही. आणि म्हणून या व्यवस्था इथं त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. आणि याचा मला आनंद आहे की अनेक वेळा मला आठवत आहे की अशी काही इमर्जन्सी आली, एखादा अपघात झाला, एखादा स्ट्रोक आला तर त्याला तातडीनं एखाद्या रुग्णालयामध्ये हलवणं हे पूर्वी शक्य होत नव्हतं. आणि मग प्रवासाच्या दरम्यानच घातपात होत असे. सोलापूरला पाठव, पुण्याला पाठव, हैदराबादला पाठव, संभाजीनगरला पाठव वगैरे वगैरे असं पूर्वी होत असे. किंवा अगदीच फार एमर्जन्सी असेल तर मेडिकल एअर ॲम्ब्युलन्स मधून सुद्धा इथून मुंबईला, पुण्याला हलवावं लागत असे. आता या व्यवस्था लातूरमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. आणि एखाद्याला जर आवश्यकता अशी असेल तर ती व्यवस्था या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. याबद्दल डॉक्टर हनुमंत किनीकरांचं मला जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. कारण सामान्य माणसाच्या अडचणी ज्या आहेत त्या इथंच आपल्याला कशा सोडवता येतील आणि त्या माफक दरामध्ये, हे देखील फार महत्त्वाचं आहे. एखाद्या डॉक्टरला बिल कमी करा म्हणून जर आपण फोन केला तर ते त्याला किती जड जातं बिल कमी करणं, याचे अनेक अनुभव आम्हाला आहेत. म्हणजे असं आम्हाला अनेकदा वाटतं की एखाद्या डॉक्टरला जर आपण फोन केला बिल कमी करा म्हणून, त्याला हृदयाचा झटका येतो काय, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची देखील बालाजी आम्हाला इथे काळजी घ्यावी लागते. त्यामुळं हा जो समतोल आहे म्हणजे पुढाऱ्यांना जो राखावा लागतो याची सुद्धा काळजी करावी लागते. पण काही डॉक्टर आमचे असे आहेत की त्या पाठवून द्या, आम्ही मार्ग काढतो. म्हणजे हे देखील हा मनाचा मोठेपणा जो आहे, हे जे सामाजिक अंग आहे, हे सामाजिक अंग जोपासणं याला देखील लातूरमध्ये महत्त्व दिलं जातं. हे मला प्रामाणिकपणे इथं नमूद करावंसं वाटतं. ही जी संस्कृती आहे ही संस्कृती लातूरची आहे. तुम्ही लातूरचे आहात म्हणजे मूळ तुमचं लातूरमध्ये आहे. आता जरी तुम्ही ठाण्यामध्ये उगवला असला तरी मूळ हे तुमचं लातूर आहे. आणि खरं म्हणजे त्यांचा देखील आपल्याला अभिमान आहे. म्हणजे डॉक्टर हनुमंत किनीकर असं म्हणाले की बाबा हा त्यांचा जो काही विषय आहे इन्शुरन्सचा, या संदर्भामध्ये आपण मंत्रालयामध्ये चर्चा घडून आली तर त्याच्यात मार्ग निघेल. पण आता बालाजी असल्यामुळे त्याची सुद्धा गरज नाही खरंच. आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आदरणीय एकनाथ शिंदेजी, आरोग्य हा जो काही विषय आहे त्यांच्या हृदयाजवळ आहे. आरोग्य, वैद्यकीय सेवा किंवा उपचार, आणि म्हणून हा जो काही प्रश्न त्यांनी इथं मांडलेला आहे या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही मिळून नक्कीच मुख्यमंत्र्यांना आपण आग्रह करू. आणि ह्या ज्या काही किमती वाढलेल्या आहेत, किमान ज्या किमती बाजारात आहेत आणि ज्या साधारणतः केंद्र आणि राज्य सरकारला मान्य आहेत
आणि त्यासाठी IMA आहे. IMA देखील त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करू शकतो, जेणेकरून त्याला अधिकृतपणा येऊ शकेल. आणि ह्या सगळ्या आपण बाजारामध्ये जे काही आता भाव वाढलेले आहेत, किमान बाजार भावाप्रमाणे हे जे काही विमा आपण उतरवतो त्याचे दर आपण निश्चित केले पाहिजेत. आणि बाजार भावाप्रमाणेच रेडी रेकनर किंवा DSR वर्षाला बदलतो. त्या DSR कडे आपलं लक्ष असतं, कारण अनेक कंत्राट त्याच्यामध्ये दडलेले असतात. पण हे जे आहे याच्याकडे आपलं लक्षच नाही का. रेडी रेकनर हा दरवर्षी वाढत राहतो, DSR हा वाढत राहतो. हे जे दर आहेत विम्याचे हे देखील दरवर्षी वाढत राहतात. त्याच्यामध्ये देखील सुधारणा या आवश्यक असतात. हे प्राधान्य आपण दिलं पाहिजे. आज जे आपले शासकीय रुग्णालय आहेत, मग ते वैद्यकीय शिक्षण विभागाचे असतील, आरोग्य विभागाचे असतील, काय अवस्था आहे याची. आम्ही असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि ते बदल मग ते धोरणात असतील, कायद्यात असतील किंवा व्यवस्थेमध्ये असतील, 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही केले. त्याच्यामध्ये हे काम आता पुढं घेऊन गेलं पाहिजे. शेवटी सरकार येतात जातात, काल आमचं होतं आज आपलं आहे, त्यामुळं उद्या काय होईल सांगता येत नाही. पण बालाजीच्या शुभेच्छा मला आहेत आणि माझ्या शुभेच्छा बालाजीला आहेत. त्यामुळं ही जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था याच्यामध्ये प्रगती होत राहिली पाहिजे. आणि म्हणून आज हा जो काही मुद्दा डॉक्टरांनी आपल्याकडून मांडलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की एखाद्याचा विमा तुम्ही उतरवला, ते जाहीर केलं, त्यालाही माहिती आहे माझा विमा उतरवलेला आहे, तो जो विमा उतरवलेला आहे त्याच्यामध्ये तसा वैद्यकीय उपचाराचा खर्चच जर भागत नसेल तो त्याच्यावर होणारा अन्याय आहे. आणि तो अन्याय आपण दूर केला पाहिजे. आणि रुग्णालय IMA ला देखील माझ्या सांगण्याची, जे गोरगरीब आहेत त्यांना माहितीच नाही विमा उतरवला जाऊ शकतो. आणि म्हणून IMA ने देखील, तुमची संघटना ही प्रचंड आहे, देशभर आहे, पण लातूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण हा जर असा प्रयोग सुरू केला, तुमच्याकडे जो येणारा प्रत्येक रुग्ण आहे त्याचा जर विमा उतरवलेला नसेल, तो त्याचा विमा आपल्याला कसा उतरवता येईल, मग तो सरकारी असेल किंवा खाजगी असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे तो जर विमा आपल्याला उतरवता आला तर मला असं वाटतं की या उपचाराच्या ज्या अडचणी आपल्याला येत आहेत त्या अडचणी येणार नाही. त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. राज्य सरकारचा विमा आहे, केंद्र सरकारचा विमा आहे, त्याचे दर कसे वाढतील हे आम्ही बघू. खाजगी विमे आहेत, अनेक कंपन्या आहेत. आणि म्हणून शहराचं आणि जिल्ह्याचं 100% मेडिकल इन्शुरन्स कव्हर हे आपण करून घेतलं पाहिजे. हे जर उद्दिष्ट आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर मला असं वाटतं की बराचसा जो हा भार आहे हा कमी होईल. आणि फार अवघड नाही आहे. आता शेतकरी आपल्या पिकाचा विमा उतरवतो म्हणजे सहज ते सगळं शक्य आहे. मग एखादा नागरिक आपल्या जीवनाचा किंवा आपल्या आरोग्याचा विमा का उतरू शकत नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की तो पुढाकार हा जर IMA ने आणि सगळ्या डॉक्टरांनी, सगळ्या पॅथीज, त्या सगळ्या पॅथीजनं जर पुढाकार घेतला तर मला असं वाटतं की खूप चांगलं काम यामध्ये होऊ शकेल. आणि आम्ही आहोतच ना त्याला, या कामाला म्हणजे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तुम्हाला जे मनुष्यबळ लागतं तुम्हाला ते शक्य नाही, पण किमान रुग्ण जे तुमच्याकडे येत आहेत आणि मग इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स कव्हर किती आहे, अहमदपूरचं किती आहे, उदगीरचं किती आहे, लातूरचं किती आहे, औषधाचं किती आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज द कव्हर हे जर आपल्याला लक्षात नाही आलं तर मग तो त्या उपचारापासून वंचित राहू शकतो. एखादा रुग्ण, एखादा नागरिक, पुरुष असेल, महिला असेल. आणि आता हे आजार अगदी वर्ष 2 वर्षाच्या बाळापासनं ते 70-80 वर्षाच्या म्हणजे पुरुष महिलेपर्यंत हे कुठलाही आजार केव्हाही कोणाला होऊ शकतो, हे काहीच सांगता येत नाही. आणि म्हणून ह्या पद्धतीने जर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करता आलं तर मला वाटतं डॉक्टरांना सुद्धा हे एखादा इन्शुरन्सच आहेत, मग तुम्हाला म्हणजे तुमचा जो काही पेशा आहे, जे औषध उपचाराला जो खर्च लागणार आहे तो खर्च त्यातनं निघेल आणि तुमची जी काही त्याच्यावरची फी असते ती सुद्धा निघेल. त्यामुळे तुम्हाला देखील भविष्यामध्ये फार सूट देण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण इट्स ऑल कवर्ड. म्हणजे मला कल्पना आहे की अनेक इन्शुरन्स कंपन्या आहेत, एखाद्याचं समजा
एखाद्याला समजा उपचाराची किंवा ऑपरेशनची तातडीने जर गरज भासली, त्याचं जर इन्शुरन्स असेल तर ते पेशंटकडे सुद्धा येत नाही. हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनी ते बिल भरलं जातं, पेशंट सुखरूप त्याचा उपचार घेतो आणि नंतर बरा झाल्यानंतर घरी येतो. अशा व्यवस्था देखील आज आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार हा म्हणावा तसा अजून झालेला नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून एक नवी कल्पना आपण चर्चेला आणतोय. मला असं वाटतं ते जर आपल्याला करता आलं, मला असं वाटतं खऱ्या अर्थानं मनुष्याची सेवा ही घडू शकेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आज पेन क्लिनिक ही एक नवी संकल्पना मी ऐकली आणि आता ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप आधुनिक व्यवस्था इथे येत आहेत. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी आता हेल्थ रिसॉर्ट, म्हणजे आपण पूर्वी रिसॉर्टला सुट्ट्याच्या निमित्तानं वगैरे जात असेल, हेल्थ रिसॉर्ट त्यांनी आता सुरू केले. ते आता म्हणतात की रेटिना स्कॅन करून, रेटिना हे डोळ्याचं जे बुबुळ आहे त्याचा स्कॅन करून तुम्हाला उद्या कार्डियाक अरेस्ट होईल का नाही किंवा किती वर्षात होईल हे ते सांगू शकतात. ही यंत्र आता आलेली आहेत. आमचे धनंजय देशमुख सारखं रुग्णालयामध्ये असतात, म्हणजे उपचारासाठी नव्हे पण डॉक्टर त्यांचे बरेच मित्र आहेत आणि म्हणून मला पुढे काही होणार नाही ना याची चर्चा करण्यासाठी अनेक डॉक्टरांना ते भेटले. म्हणजे फार डॉक्टरांना ते अशी प्रकृती असते अनेकांची. आणि मग आता हे जे काय आजार होणारच नाही याच्यावर आता काम सुरू आहे. म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार लागतात ते तर लागतातच, आजारच कसा होणार नाही, म्हणजे लाईफस्टाईल चेंज याच्यामध्ये कसं काम करतात. डॉक्टर भातावरे आहेत तिथं, कालच आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो. ते आजार कसा होणार नाही, जीवनशैली बदलायची, आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये बदल घडवायचे, जेणेकरून जे आजार होतात ते आपल्याला टाळता येतील किंवा ते नियंत्रणामध्ये कसे राहतील. आता त्यांनी अनेक डायबेटिक रुग्णांना डायबेटिक फ्री करून टाकलं, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर हे रिव्हर्स केलं, जस्ट लाईफस्टाईल चेंज अँड फूड हॅबिट्स. तर अशी सुद्धा आता व्यवस्था येते. म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, आपण हे ऐकलेलं आहे, फार लहानपणापासून आपण ऐकलं आहे. पण आता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी आता येत आहेत, मग त्याच्यावर आता काम चाललं आहे. आता पाश्चात्य देशामध्ये ते होतं, पण आता भारतामध्ये देखील मी तर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की रेटिनाचा स्कॅन करून तुम्हाला हे होईल का नाही होणार आणि झालं किती वर्षात होईल हे तुम्हाला अंदाज देतात, जेणेकरून तुम्हाला आत्तापासूनच ज्या काही तुमच्या म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करायचे ते तुम्हाला बदल करता येऊ शकतात. नाहीतर अनेक वेळा असं होतं, आपलेच नातेवाईक, आपले मित्र अचानकपणे त्यांना काहीतरी होतं, कसं झालं, काय झालं, काहीच आपल्याला कळत नाही, समजत नाही, त्या रुग्णालाही कळत नाही की हे कसं झालं. म्हणजे अगदी अनेक जीवघेणे आजार देखील सगळे पथ्य पाळून सुद्धा होतात आणि सगळे पथ्य न पाळता देखील माणसं ठणठणीत असतात. ही देखील उदाहरणं आपल्या पुढे आहे. आता अनेक लोक कसे आहेत की त्यांची जी मानसिकता आहे ते हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते बंद नका, ते म्हणतात आपण आलोय, आपल्याला एके दिवशी जायचंय, सगळा पाहुणचार करूनच जावं. आता हा पाहुणचार घेऊ नका, तो पाहुणचार घेऊ नका, म्हणजे रोज उपवास करण्यासारखा आहे. पण त्याच्यामध्ये जो विचार आहे, आपण येणार आणि आपण जाणार हे ठरलेलं आहे. त्या येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये आपला प्रवास कसा असावा तो आपल्या हातात आहे. आणि मग तो जर आपल्या हातात असेल तर हे जे काही डॉक्टर आपल्याकडे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपलं जीवन सुकर कसं करता येईल किंवा निरोगी कसं राहता येईल आपलं शरीर, यासाठी आपल्याला
यांची मदत होऊ शकते. आणि खरं म्हणजे लातूरमध्ये हे जे काही शिक्षणाचं जाळं त्या काळामध्ये उभं राहिलं. मला आठवत आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे शिक्षण मंत्री होते आणि शिक्षण मंत्री असताना शाळांना ज्या काही परवानग्या त्या काळामध्ये, शाळा कॉलेज जो येईल त्याला परवानगी, आणि एवढ्या परवानग्या त्या काळामध्ये लातूर आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः दिल्या. कारण आपल्याला मराठवाड्यामध्ये शेती आणि शिक्षण याच्याशिवाय काही दुसरा पर्यायच नाही उपजीविकेसाठी. आणि म्हणून त्या शिक्षणाचं जाळं त्या काळामध्ये जे उभं राहिलं ते आता आम्हाला लक्षात येतं की एवढे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट हे जे निर्माण होत आहेत ती पेरणी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये केली. म्हणून आज हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून लातूर हे नावारूपाला आलेलं आहे. आणि आता कोटा राजस्थानमध्ये जे क्लासेस होते त्यांनी आता लातूरमध्ये प्रवेश केला आहे आणि इथं त्यांनी ते क्लासेस अगरवाल, बन्सल इथं आलेले आहेत लातूरमध्ये. हे लातूरचं वैशिष्ट्य आहे. एखादी नीट परीक्षा इथे जी होते आणि नीटमध्ये जे प्रावीण्य मिळवतात त्याच्यापैकी पहिले 1,500-2,000 हे लातूरचे असतात. नीट परीक्षेमध्ये ही संस्कृती किंवा हे कल्चर हे लातूरमध्ये उभं राहिलं. आणि ह्या डॉक्टरांना पाहून, म्हणजे डॉक्टर बर्मदे फेमस मॅन, तुमची ओळख आहे तिकडं तुमच्याच तालुक्यातले, अजून ओळख झालेली नाही. म्हणजे काही नामचीन आमचे काही डॉक्टर्स आहेत. डॉक्टर किनीकर तर आहेतच, किनीकरही आहेत, पण तुमची जेवढी चर्चा होते तेवढी त्यांची होत नाही. तर हे जे डॉक्टर्स इथं आले, इथं त्यांनी रुग्णालय उभे केले, आमचे विद्यार्थी पाहतात ना, त्यांचे पालक पाहतात की डॉक्टर किनीकर आहेत, डॉक्टर पोतदार आहेत, डॉक्टर गुगळे आहेत, डॉक्टर सारणा आहेत, डॉक्टर बर्मदे आहेत, डॉक्टर फत्तेकुरकर आहेत, असे अनेक डॉक्टर आहेत. अनेकची नावं घेता येतील. यांना ते पाहतात की यांनी रुग्णालय इथं उभे केलेले आहेत, हे रुग्णसेवा करतायत, त्यांचा जो पेशा आहे त्यातनं ते मोठे होत आहेत. आणि म्हणून तुमचाही आम्हाला लातूरसाठी असा एक फायदा होतो की तुम्ही आता अनेकांचे रोल मॉडेल झालेले आहेत. अनेक जण तुमच्याकडे पाहून देखील आपण लातूरला यावं. तर अनेक डॉक्टरांनी लातूरमध्येच रुग्णालय उभे केले. नाही तर पूर्वी मुंबई, पुण्याला, ठाण्याला इथं रुग्णालय उभं करावं किंवा तिथं नोकरी करावी अशा विचाराचे आमचे सगळे होते. अनेक लातूरचे डॉक्टर जपानला आहेत, ऑस्ट्रेलियाला आहेत, न्यूयॉर्कला आहेत. म्हणजे अगदी कुठलंही जगातलं एखादं अग्रगण्य रुग्णालय असेल तिथं लातूरचा डॉक्टर तुम्हाला सापडेल. असं कुठेही जगाच्या पाठीवर असं रुग्णालय नाही जिथं लातूरचं कनेक्शन नाही. ही किमया आहे लातूरची. आणि हे एवढ्या वर्षाची जी काही तपश्चर्या लातूरकरांनी या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि आम्ही काय केलं, आम्ही फक्त हे जे काही वातावरण आहे, हे जे काही इथली संस्कृती याला जपण्याचं काम केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सारेच त्यांनी ते सगळं केलं. आणि आता बालाजी केणीकर हे आता ठाण्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभं करतायत. आणि ते त्यांच्या प्रयत्नात नव्हतं नाही, तो जो पाठपुरावा आहे तुमचा, म्हणजे मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना ते सगळं सुरू झालं, त्याला मी मान्यता दिली. काही त्याच्यामध्ये काही प्रश्न होते, त्याची उत्तरं शोधायची होती, हे सगळं सुरू झालं आहे. आणि आता मला वाटतं 1-2 दिवसामध्ये वैद्यकीय प्रवेश सुद्धा तिथं होतील. आणि मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबई महानगरातलं एक आधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त असं हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ठाण्यामध्ये उभं राहील. त्याचा पुढाकार हा लातूरचा सुपुत्र करतोय याचा आम्हाला. आणि मला माहिती नव्हतं तुम्ही डेंटिस्ट आहात, आता सांगितलं, हे काय सांगितलंच नाही मला. पण आज तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात
आणि हे समजून सुद्धा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळ आधीच झालेला आहे. आपल्याकडे यायला आम्हाला वेळ झाला, कारण तुम्ही ज्यांना मला घ्यायला पाठवलं होतं काही डॉक्टरांना, तेच तिथंच माझ्याशी बोलत बसले. तुमचा माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मला वाटतं काही गोष्टी स्पष्टपणे आपण मांडल्या पाहिजेत. तरी मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे येणार आहात का नाही. हो म्हणजे येणार आहोत आम्ही, पण ते असं म्हणाले नाहीत मला एकदाही तेवढ्या ह्याच्यात चला आपण तिथे. त्यांची सुद्धा माझी भेट बऱ्याच दिवसानं होते. पण आता आम्ही सगळे मिळून इथं आलो, त्या विलंब झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिवाळीनिमित्त सुद्धा खूप लोक घरी आले होते सकाळी, त्यांना सगळ्यांनाच भेटत आम्ही ते सगळं भेटी करून आपल्याकडे इथं आलो. आणि आज खरंच डॉक्टर हनुमंत किनीकर आपली प्रगती पाहून आम्हाला खरंच आनंद होतो आहे, समाधान आहे की आपण ज्यांच्या पाठीशी आपण सगळे एक आशेनं उभे राहिलो, त्या आशांची पूर्ती आज होते. आणखी तुम्ही खरं म्हणजे ही जागा तुम्हाला कमी पडेल असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला आत्तापासूनच 5-10 वर्षानंतर एखाद्या मोठ्या जागेमध्ये तुम्हाला रुग्णालय उभं करावं लागेल असं मला दिसतंय. त्यामुळं तो देखील विचार आत्तापासूनच तुम्ही आपल्या ध्यानीमणी असू द्यावा. आणि आहे की नाही, ही जागा थोडीशी अपुरी पडेल, ते बाकी तपशील आता सगळ्यांसमोर काही सांगू नका. काही तपशील हा चहा बरोबर आत. त्यामुळं तुम्हाला एक तुमचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहेच, पण जे तुम्ही करू इच्छित आहे हे फक्त लातूरपुरतं मर्यादित राहू नये. आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांसाठी हे सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे केंद्र बनलं पाहिजे. हे स्वप्न तुम्ही उराशी बाळगायला हवं. आणि त्यासाठी आमचं सहकार्य तर नेहमी आहेच. तुमची जी मेहनत आहे आणि रुग्णांचा जो आशीर्वाद तुम्हाला लाभतो आहे, मला खात्री आहे की हे देखील स्वप्न जे आम्ही तुमच्यासाठी पाहतोय, तुम्ही तर पाहताच, पण आम्ही तुमच्यासाठी पाहतोय की हे असं केंद्र इथं उभं राहावं. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर किनीकरच नाही, पण अनेक आमचे डॉक्टर इथे आहेत की आता त्यांना जे हॉस्पिटल किंवा रुग्णालय त्यांनी उभे केले तिथं जागा आता त्यांना अपुरी पडते. त्यांचाही विस्तार हा झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला जे शासनाकडनं आवश्यक असेल, महानगरपालिकेकडनं आवश्यक असेल, हे सगळं तुम्हाला नेहमी आम्ही दिलेलं आहे. आणि IMAच्या सुद्धा ज्या अडचणी आहेत आता किनीकरांना सांगितल्या पाहिजेत. एक मुख्यमंत्र्यांचा अगदी लाडका विश्वासू सहकारी लातूरचा सुपुत्र आहे. आणि तसं लातूरला फार सांगायची गरज नाही, कारण मुख्यमंत्र्यांचे लाडके जवळचे किंवा विश्वासू ते लगेच हेरतात लातूरची मंडळी. बरोबर त्याच्याकडनं ती कामं कशी होतील लातूरसाठी, आणि ती झाली पाहिजे. शेवटी राजकारण किंवा महाराष्ट्र शासन एकदा सरकारमध्ये आल्यानंतर ते काही कुठल्या पक्षाचं असत नाही. आपण जनतेचे विश्वस्त आहोत आणि जनतेचे विश्वस्त म्हणून आपण आपले अधिकार त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी उपयोगात आणू शकतो. तर ही व्यवस्था नक्कीच लातूरचे जे काही आम्ही तर आहोतच, पण तुम्ही लातूरचे सुपुत्र आहात, तुमच्याही पाठबळावर अनेक मुद्दे या ठिकाणी मार्गी लागू शकतील. खरं म्हणजे निवडणुकीचा मोसम आहे. निवडणुका आता लवकरच लोकसभेच्याही जाहीर होतील, विधानसभेच्याही होतील. काही म्हणतात विधानसभेच्या लोकसभेबरोबर होतील, काही म्हणतात वेगळ्या होतील. ही चर्चा सुरू आहे. पण
या सगळ्याच राजकीय हे जे काही सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्यावर मी इथं भाष्य करणार नाही, पण लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडं मला असं वाटतं सरकारचं लक्ष हे वेधणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आज देखील या कार्यक्रमामध्ये जे काही मूलभूत प्रश्न चर्चेला आलेले आहेत ते प्रश्न कसे सरकारकडनं आपल्याला सोडवता येतील यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करू. आता किरण जाधव तुम्ही एकाच गावचे आहात असं दिसतंय, त्यामुळं मला भेटायला येत असताना अगोदर त्यांना भेटून माझ्याकडे येत काय कसं असतं की राजमार्ग जो असतो सांगितलं पाहिजे त्यांना, आणि आपल्या गावचे आहेत त्यामुळे आपल्याला मदत होते. औषधामध्ये देखील काही जे आरोग्य व्यवस्था आहे म्हणजे तिथं देखील मागणी आहे रुग्णालय व्हावं, आणि ते खातं आता आपल्याकडे आहे. तानाजी सावंत त्याचे मंत्री आहेत, हे त्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं ही सगळी कामं मला वाटतं रुग्णालय उभं राहावं औषधामध्ये, कारण औषधामध्ये रुग्णालय नाही म्हणून औषधातले रुग्ण मग लातूरमध्ये येतात आणि ते आले तर काही चुकीचं नाही, पण काही जर उपचार औषधामध्येच होऊ शकले तर मला असं वाटतं की आता सोमवंशी दुसरीकडे इकडांच्या तिकडा तसं नका सांगू. अहो ते तर बालाजी सुद्धा माझ्या बरोबर तिथं जरी असला तरी सार्वजनिक प्रश्नासाठी आपण एक आहोत. त्यामुळे तुम्हाला एक आज काम दिलं मी, औषधामध्ये रुग्णालय कसं उभं राहील, आणि हे औषधाचे सुपुत्र आहेत त्यामुळं जरा त्यांना त्यांच्या मार्फत ते जरा करून घ्या. आणि काय मला अडचण येईल असं वाटत नाही. कसं आहे आपलं जिल्ह्याचं काहीतरी काम झालं पाहिजे की नाही. आता ते आले त्यांच्याकडनं देखील जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, पण तुम्हालाही काही जिल्ह्याला भेट द्यावी लागेल की नाही. त्यामुळं असं काही तुम्हाला नागपूरसाठी करता आलं तेही केलं पाहिजे. त्यामुळं आज खरंच मला मनातून आनंद होतोय की बालाजी आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीगाठी मंत्रालयात झालेल्या आहेत, विधिमंडळात झालेल्या आहेत, आणि अतिशय म्हणजे सुसंस्कृत आणि अतिशय मितभाषी सज्जनशील असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना देखील मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आज दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची भेट होते, त्यामुळे पुन्हा एकदा दिवाळीच्या नव्या वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. गणेश वेळंबे देखील डॉक्टर आहेत हे आज मला लक्षात आलं. तुम्ही देखील डॉक्टर आहात म्हणे. हो ते मला आलं लक्षात, तुम्ही लिहिलंय डॉक्टर. पण तुमचंही वैशिष्ट्य आहे, तुमचा आवाज इथं आत्ता ऐकल्यानंतर वेगळा वाटतो, चित्रफितीत वेगळा वाटतो. म्हणजे तुमच्यातले कला गुण देखील हे फार त्याचं कौतुक करावं लागेल असं आहे. आमचे ते सहकारी आहेत आणि आवाज त्यांचा जबरदस्त आहे. त्याबद्दल तुमचंही आज कौतुक या निमित्तानं मला करावेसे वाटतात. सगळे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि डॉक्टर हनुमंत किनीकर कुटुंबीय यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो. ह्या ज्या व्यवस्था त्यांनी इथं निर्माण केलेल्या आहेत या सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत, आणि त्याचा कसा उपयोग आपल्याला आपल्या प्रकृतीला निरोगी राखण्यासाठी करता येईल मला असं वाटतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आज इथं जी व्यवस्था इथं निर्माण होते डायग्नॉस्टिक आहे. 40 वर्षाच्या नंतर सगळ्यांनी जवळपास ते डायग्नॉस्टिक केलं पाहिजे असं जागतिक मानके आहेत. त्यामुळे हे सगळं हे अवेअरनेसचा हा भाग आहे. आणि IMAच्या डॉक्टर काळे IMA तुम्ही आहात, त्यामुळे हे अवेअरनेस नाही अर्ध IMA इकडे आहे ना, असं कसं होईल. आम्हाला लातूरमध्ये राहायचं आहे.
दॅट. आणि म्हणजे तुम्ही असताना तुमची नोंद झाली नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे काही अवेअरनेस आहे हे अवेअरनेस आय एम करावं एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.